पुणेरी पगडी असलेले गणपती बाप्पा आहे. म्हणजे गणरायांनी अक्षरशः लाल रंगाची पुणेरी पगडी परिधान केलेली आहे. 22 हातांचे गणपती आहे. गणरायांनी जे विश्वरूप दर्शन दिलं होतं ते 22 हातांचं असे ते त्यांचं रूप होतं. तर ते 22 हातांचे गणराय आहेत. तू घ्या तू बोल असं असं केलं आणि तिथून खरं तर मी माहिती सांगायला हम्पीची सुरुवात केली आहे. ते सुद्धा पुस्तक आता अगदी पुढच्या काही महिन्यांमध्येच प्रकाशित होईल. त्याचं पूर्ण काम झालेलं आहे. मी पुन्हा येईन हे डायलॉग मी वापरत नाही. नाही, पण मी पुन्हा येऊ शकतो तुझ्या पॉडकास्ट आणि मला खूप आवडेल. हरभऱ्याच्या झाडावर वगैरे काय चढवायचा माझा मुळीच त्याला हेतू नाही. नाहीतर मला तर शंकाच आहे की मित्र म्हणून तू उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवत नाहीयेस. आणि तेव्हापासून मी या गणपती हा विषयाचा किंवा पुण्यातले गणपती, पुण्यातली देवळं, हे पुण्यातला इतिहास याचा अधिक खोलात जाऊन अभ्यास करायला लागलो. नमस्कार मंडळी, मी चिन्मय वाडेकर इंडिया इन ट्रान्झिशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. इंडिया इन ट्रान्झिशन या यूट्यूब चॅनलचं एक नवं पॉडकास्ट सत्र मी आज आपल्यासमोर घेऊन येत आहे. या पॉडकास्टचं टायटल मी असं दिलं आहे, दृष्टिकोन तरुण इतिहास अभ्यासकांचा. आजकाल इतिहासाची बूम आहे आणि इतिहासाची आवड आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रत्येकाला आहे. वर्तमानापेक्षा कुठेतरी इतिहासामध्ये जास्त रमणं पुणेकरांना विशेष आवडतं असं माझ्या पाहण्यात आलं आणि मग ठरवलं की आता तरुण इतिहास अभ्यासकांशी आपण मनमोकळ्या गप्पा मारायच्या आणि त्यातनंच हे आजचं सत्र मी सुरू करतो आहे. आजचा या पॉडकास्टचा पहिला एपिसोड. या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्याशी गप्पा मारायला कोण आहे तर त्यांचा इंट्रोडक्शन मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं देतो. तर मंडळी, ठिकाण आहे सोमवार पेठेतलं पुण्यातलं त्रिशुंड गणपती मंदिर. जवळजवळ 400 लोकांचा समूह त्या मंदिराच्या बाहेर जमलेला आहे आणि तो समूह शांतपणे एका व्यक्तीकडे पाहतो आहे आणि ती व्यक्ती मंदिराबद्दल माहिती सांगते. मंदिराबद्दल माहिती सांगताना ती व्यक्ती मंदिराचाच एक भाग आहे अशा पद्धतीनं ती माणसं त्या व्यक्तीकडे पाहत आहेत. बरं, हे एक झालं. दुसरं उदाहरण असं, हम्पी आणि बदामीची वारसा स्थळं आहेत. तिथल्या वारसा स्थळांबद्दल माहिती सांगताना एक व्यक्ती अगदी त्यात खोल बुडून गेलेली आहे. मंडळी, आजच्या काळामध्ये शांतपणे बराच वेळ एका व्यक्तीचं ऐकणं ही गोष्ट खूप दुर्मिळ होत चालली आहे. तर असं आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचं थोडक्यात दिलेलं इंट्रोडक्शन आहे. त्यांचं नाव अमोघ वैद्य, माझा अत्यंत चांगला मित्र आणि सगळ्या हेरिटेज वॉक्स असं म्हटलं पुण्यामध्ये की अमोघचं नाव आपोआप आपल्या डोळ्यापुढे येतं. अमोघ, तुझं खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. खूप उत्तम माझी ओळख करून दिली. म्हणजे खूप वेगळी आहे. कधीच मी अशी माझी ओळख स्वतःहून अशी ऐकली नाहीये. हम्पीचं असेल किंवा त्रिशुंडचं असेल. तू माझं जेव्हा ऐकलं असशील त्यानुसार हे बोलला असशील तर ठीक आहे. नाहीतर मला तर शंकाच आहे की मित्र म्हणून तू उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवत नाहीयेस. नाही नाही नाही, मी पूर्ण ऐकून जवळजवळ 2 ते 3 हेरिटेज वॉक्स करून मग हे आपसूक बोललेलं आहे. येस. तर पहिला प्रश्न अर्थातच असा आहे की तू पहिल्यांदा हम्पी आणि बदामीला गेलास त्यावेळेला तुझ्या डोक्यामध्ये काय होतं? म्हणजे तू एक प्रेक्षक म्हणून गेला होतास का आणि मग तुला तिथून बोलावं लागलं, हेरिटेज वॉक कंडक्ट करावा लागला? काय नेमका तो किस्सा काय आहे ते जाणून घ्यायला खूप आवडेल. कारण सुरुवात कुठून झाली हे आपल्याला समजलं ना तर त्या व्यक्तीचा पुढं काय वाटचाल होईल, कशी होईल हे ओळखणं सोपं जातं. सो हम्पी मी खूप आधी बघितलेलं होतं, ऑलरेडी बघितलं होतं. पण कधी माहिती सांगितली नव्हती आणि ते बघणं खरं तर पर्यटकाच्या दृष्टीनेच बघणं होतं. त्यात सगळं बघितलं जात नव्हतं. पण माझा मित्र अनुराग वैद्य आणि शंतनू परांजपे यांनी एक दिवशी मला सांगितलं की तुला अनुराग वैद्य बरोबर हम्पीला जायचं आहे, तर तू मदतीला जा. आणि माझी एक सवय आहे की मी कुठल्याही हेरिटेज वॉक असेल किंवा कुठल्याही वारसा स्थळावर जाणार असेल, मॉन्युमेंटला जाणार असेल, तर आदल्या दिवशी त्याची डायरी तयार माझी असते ऑलरेडी, की ज्याच्यामध्ये त्या याची माहिती असेल की समजा हम्पी असेल, त्याचं विरूपाक्षाला जर भेट द्यायची असेल, फक्त विरूपाक्ष असेल किंवा असं समजूयात शनिवार वाड्याला जायचं असेल तर शनिवार वाड्याची सगळी माहिती, म्हणजे त्याच्या नोट्स असतात, कोणी अजून काही त्याच्यावर बोललं आहे का, कोणाचा रिसर्च आहे का त्या काळातला, आजच्या काळातला, अशी सगळी मी डायरी तयार करतो. तशी संपूर्ण हम्पीची मी तयार केली होती, म्हणजे इतिहास, मॉन्युमेंट्स वगैरे वगैरे. आणि तिथं गेल्यानंतर खरं तर मी कुठलीही माहिती सांगणार नव्हतो. मी फक्त तिथं असंच मदतीसाठी गेलो होतो. मदत म्हणजे काय असते तर लोकांना चला बाबा एकत्र थांबा, चला जेवणाची वेळ झाली आहे, चला बरं सगळे गाडीत बसा, चला इकडं टंगळमंगळ करू नका वगैरे वगैरे वगैरे, अशी सगळी आपली ती मदत असते. असंच मी करत होतो.
आणि हेमकुटावर गेल्यानंतर अचानक अनुरागला खोकला यायला लागला आणि त्याचा घसा एकदम धरला. मग एकदम कडक झालं त्याचा घसा, त्याच्यातनं आवाजच फुटेना आणि त्याने मला असं अगदी तू घे तू बोल असं असं केलं. आणि तिथून खरं तर मी माहिती सांगायला हम्पीची सुरुवात केली आणि ते 3ही दिवस मी हम्पीची माहिती सांगत होतो. माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट होती, कारण मला असं त्यावेळेस जाणवलं की आपण जो अभ्यास केलेला आहे आणि परत नोट्स काढलेल्या आहेत त्या कुठेतरी आपल्या लक्षात आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लोकांना सांगता येतंय. म्हणजे जे इतिहास अभ्यासकाच्या मनात एक छोटीशी ही असते की मी जे काही अभ्यास करतोय ते मी कशा पद्धतीने लोकांना सांगू शकतो. तर मला माझं ते माध्यम सापडलं की यस, हे माध्यम आहे, ह्या माध्यमातून सुद्धा मी लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि इतिहास पोहोचू शकतोय. आता तू हे म्हटलास की इतिहास अभ्यासकांना थोडंसं विषय पोहोचवताना, मांडताना थोडासा प्रश्न पडतो. पण मंडळी, मी तुम्हाला सगळ्यांना विशेष करून सांगू इच्छितो की अमोघ हा रंगमंचावरचा एक अत्यंत कसलेला कलाकार आहे. तर अमोघ, तुला किंवा रंगभूमीवरती एखादी कलाकृती करताना आणि त्यानंतर जेव्हा तू हेरिटेज वॉक सांगायला येतोस, त्यावेळेला काय, म्हणजे तुला त्याच्यामध्ये काय साम्य जाणवलं? की कुठेतरी बदामी हम्पीचं ते मंदिर, ते वारसा स्थळ आणि कुठेतरी बालगंधर्व रंगमंदिराचा तो रंगमंच, ह्याच्यामधला म्हणजे कलाकार अमोघचा इतिहास अभ्यासक अमोघमध्ये काय नेमका वाटा आहे आणि ते म्हणजे कसं समीकरण आहे काय? हा, नाटकाचा एक फायदा झाला तो म्हणजे स्टेज डेअरिंग मला मिळालं. आवाजातले चढ उतार समजले. एखादी भावना जर तुम्हाला समजून सांगायची असेल तर ती समजून सांगता आली. एवढंच नाही तर नाटकाचा मुख्य उद्देश काय असतो की मी समोर काहीतरी करत असेल तर समोरच्या बसलेल्या प्रेक्षकांमध्ये ती, त्यांच्या मनामध्ये ती भावना जागृत झाली पाहिजे. ते मला जमलं ज्यावेळेस एखाद्या लढाईचं वर्णन करत असेल किंवा अगदी मंदिरामधल्या शिल्पाचं जरी वर्णन करत असेल. तर नाटकाचं कसं असतं, तर तुम्हाला ते शब्द किंवा त्या भावभावनांनी किंवा तुमच्या एक्सप्रेशन्सनी समोरच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये ती भावना जागृत करायची असते. तसंच मला इथं करता आलं की इथं अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा युद्ध असेल किंवा त्या शिल्पामागची कथा असेल, त्यामागची भावना समोरच्या प्रेक्षकांमध्ये म्हणजे जे वारसा स्थळावर आले त्यांच्या मनात जागृत करणं, हा ह्या नाटकाने मला दिलेली खूप मोठी देणगी आहे. जेणेकरून मला ती भावना किंवा तो विषय मांडता आला. अगदी मला ती लगेच प्रत्येकाच्या मनात ती भावना जागृत होते अशातली गोष्ट नाही. पण हा, तो विषय मात्र त्यांच्यापर्यंत 100% पोहोचतो याचा मला अनुभव आहे आणि मी ते अगदी अभिमानाने सांगू शकतो की अगदी लहान मुलापासनं ते मोठ्या, म्हणजे बालनाट्य केल्यामुळे लहान मुलापासनं ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांमध्ये त्या पद्धतीने ती भाषा वापरून इतिहास सांगू शकतो, हे मला नाटकाने दिलं. आता म्हणजे आपलं सुद्धा कित्येकदा बोलणं होतं की इतिहास हा पुस्तकांमधनं मांडला जातो, व्याख्यानांमधनं सांगितला जातो, परंतु ही जी ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांची जी ताकद आहे, त्या ताकदीचा योग्य तो उपयोग करून तू पुण्याच्या गणपतींवरती एक मुलाखत दिली होतीस आणि त्याच्या रील्स बऱ्याच व्हायरल झालेल्या होत्या. तर हे जे तू पुण्यातले गणपती सांगितलेस, आता हे तर एका रात्रीतनं चटकन कॅमेऱ्यासमोर बसलो सांगितलं असं तर ते नसणार आहे. तर ह्याचा नेमका पाठीमागचा म्हणजे किती वर्ष मागं जायचं की बाबा ह्या दिवसापासून अमोघ वैद्य हे आता गणपतीच्या विषयावरती माहिती घ्यायला लागले, पायी प्रत्येक गणपतीचं दर्शन घेऊ लागले आणि मग कुठेतरी त्या होमवर्कमधनं ते रील्स आले आणि मग अमोघ वैद्य हे नाव पुण्याचा गणपती हेरिटेज वॉक बऱ्यापैकी एस्टॅब्लिश झालं. हे आपण आधी बोललो होतो. सो कोविडचा काळ आहे. माझं MA इंडॉलॉजी झालेलं होतं आणि मला दुसऱ्या लाटेमध्ये, खरं तर दुसरी लाट नाही, शेवटच्या ह्याच्यामध्ये डिसेंबर 2020 आणि 21 मध्ये मला कोविड झाला आणि तो फारच त्रासदायक कोविड झाला. म्हणजे काही गोष्टींवर कंट्रोल राहत नाही तुमच्या स्वतःचा, इतका तो माझ्यासाठी त्रासदायक होता. आणि त्यावेळेस मला कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आलं. तर त्यावेळेस 3 पुस्तकं माझ्या बरोबर होते. एक हरवलेले पुणे नावाचं पुस्तक होतं डॉक्टर अविनाश सोनीन सरांचं. त्यानंतर होतं ते म्हणजे नर फाटक यांचं लोकमान्य होतं. माझ्या एका मित्राने मला भेट दिलं होतं, ते भेट नव्हतं दिलं, वाचायला दिलं होतं. आणि तिसरं पुस्तक होतं ते म्हणजे पुण्यातले गणपती मंदार लवाटे यांचं. आणि ह्याच्यामध्ये काय असायचं, बसल्या बसल्या काय करायचं ना कारण दिवसभर असायचा. तर मग मी काय करायचो, तर ती सगळी पुस्तकं वाचून काढली. पण मग ती जास्त इच्छा मनात प्रकट झाली की आपण या विषयांवर काही काम
करावं का, किंवा काम करण्यापेक्षा आता हे बघितले पाहिजे. चित्र होती फार सुंदर त्या काही पुस्तकांमध्ये, मॅप्स होते. तर म्हटलं करूयात. म्हणून ज्यावेळेस मी घरी पोहोचलो एक 15-20 दिवसांनंतर आणि परत एक आठवड्याभराची विश्रांती घेतली, त्यावेळेस रोज काय करायचो, रोज मी एक ठिकाण ठरवायचो त्या पुस्तकांमधलं. नंतर बरीच पुस्तकं आली, बरेच लेखक आहेत, घाणेकर असतील, आपलाच मित्र आहे सुप्रसाद पुराणिक, त्याचंही पुस्तक होतं. का त्यानंतर आलं मला वाटतं. नंतर 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 आलं नावामागे दडलंय काय. पुण्यातले तर त्याच गणेशोत्सव सुद्धा. नाही त्याचं मला आठवतं की त्याचं त्यावेळेस फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर हे मेसेज फिरत होते आणि मी पहिला बघितलेला मेसेज म्हणजे त्याचा अप्पा बळवंत चौकाचा. सो असे अनेक ठिकाणी प्रत्येक जण लिहित होतं, त्या पद्धतीने अभ्यासही करत होतं. तर ना एक गंमत अशी की मी ठरवायचो की आज ह्या ठिकाणी भेट द्यायची आणि चालत तिथपर्यंत जायचं. कोविडमध्ये गाडी काढली तर तुम्हाला पकडायचे, चालत फिरायचं फार काही तुम्हाला धरायचं नाही, त्यामुळे चालत फिरायचं मास्क वगैरे लावून आणि त्या मंदिरापर्यंत जायचं. नंतर बाहेरनं मंदिर बघायचं. नंतरच्या काळामध्ये मंदिरं उघडली, फार लोक जात नव्हते, त्यामुळे मला शांततेत ते मंदिर 2-3 तास बघता आलं. त्याच्याबद्दल मी स्वतः नोट डाऊन करत गेलो. नंतर अनुराग वैद्य असेल, शंतनू परांजपे असेल, शंतनूने तर मला नगर वाचन संशोधन वृत्ताचे 4ही खंड दिले, अनुरागनेही खंड दिले वाचायला की हे तू वाच. आणि मग त्यातल्या सुद्धा एक अनेक ठिकाणावर मी जायला लागलो. हे चालू असताना काय झालं, तर त्या दृष्टीने अभ्यास करायची आपोआप सवय लागली. आणि मग म्हटलं आता आपलं बघून झालं, आपण काय म्हणूयात स्वाध्यायही करून झाला, आता पुन्हा अभ्यासाकडे वळणं गरजेचं आहे. आणि मग त्या प्रत्येक मंदिराच्या जे ह्या अभ्यासकांकडनं राहिलं असावं त्याचा सुद्धा आपण अभ्यास करावा असं माझ्या मनात आलं. आणि तेव्हापासून मी या गणपती हा विषयाचा किंवा पुण्यातले गणपती, पुण्यातली देवळं किंवा पुण्यातला इतिहास याचा अधिक खोलात जाऊन अभ्यास करायला लागलो. मी काय अजून खूप मोठा त्यातला पुण्यातला खूप मोठा असा इतिहास अभ्यासक झालो पुण्यावर बोलणारा असं माझं मत नाही. खूप आहे. मी आधी ही नावं सगळी जी घेतली अगदी आपल्या मित्रापासून आहे, हे सगळे पुण्याचा इतिहास अभ्यास करणारे आहेत आणि ह्यांच्या काय म्हणूयात ती जगती असते तसं प्लिथवर मी काम करायला सुरुवात केलेली आहे. तू काम करतोयस हे मुळात खूप महत्वाचं आहे. आणि आता हे पुण्यातलं झालं, म्हणजे अमोघ वैद्य आम्हाला फक्त पुण्यातल्या गणपतींबद्दल सांगतायत का बुवा? तर कुठेतरी पुण्याबाहेरचा असा हो. एखादा पाहिलेला गणपती किंवा महाराष्ट्राबाहेरचा, म्हणजे आपण म्हणतो की पुण्यात गणपती अर्थात गणपती हे पेशव्यांचं आराध्य दैवत होतं, त्यामुळे गणपतीची पुण्यात मंदिरं भरपूर आहेत. अष्टविनायक महाराष्ट्रामध्ये मयुरेश्वर जिथं आपण म्हणतो ना की महत्वाचं गाणपत्य संप्रदायाचं आद्यपीठ आहे म्हणून पुण्यात खरं जवळ आलेलं आहे. आहे. तर त्यालाच अनुसरून की आता हे फक्त पुण्यापुरतं किंवा फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता तुझ्या पाहण्यात असं एखादं मंदिर आहे का की जे अगदी महाराष्ट्राबाहेरचं आहे पण तेवढं प्रसिद्ध नाही आणि तितकंच जागृत सुद्धा आहे? 3 सांगतो. वाह! गुजरातला जर तू गेलास तर गुजरातला अहमदाबादमध्ये श्री स्वामीनारायण मंदिर आहे. इथले जे गणपती बाप्पा आहे हे पुणेरी पगडी असलेले गणपती बाप्पा आहे. म्हणजे गणरायांनी अक्षरशः लाल रंगाची पुणेरी पगडी परिधान केलेली आहे. सो हे एक आहे. दुसरं मंदिर आहे, मला आता जागेचं नाव आठवत नाही, मध्य प्रदेशात आहे. 22 हातांचे गणपती आहे. गणरायांनी जे विश्वरूप दर्शन दिलं होतं ते 22 हातांचं असे ते त्यांचं रूप होतं. तर ते 22 हातांचे गणराय आहेत. आणि हिमाचलमध्ये बैद्यनाथ मंदिराच्या इथं तुम्हाला 6 हातांचे गणराय दिसतात, ज्याचं वर्णन तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये दिसतं. ते गणराय तुम्हाला बैद्यनाथला म्हणजेच हिमाचलमध्ये तुम्हाला दिसतात. ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन असतं. येस. सो अत्यंत सुंदर. आणि मला जर असं मला करता येत नाही कुठले आवडते, पण मी बघितल्या अक्षरशः डोळे भरून खूप वेळ बघत राहिलो. असं कुठल्या ते गुजरातचे आहे. त्याचा फोटो आपण नक्की देऊयात की नक्की, अशी लाल नक्की, पगडी नक्कीच. मस्तपैकी घातलेली आहे. आता हे सगळं आपण बोलतोय त्यावेळेला आपल्याला कुठेतरी अमोघ ॲज अ माहिती सांगणारा ऑडिओ व्हिज्युअलमधनं पुढे येणारा व्यक्ती. पण माझी व्यक्तिशः अशी खूप इच्छा आहे आणि मला खात्री आहे की ज्यांनी तुझे हेरिटेज वॉक अटेंड केलेत त्यातली बऱ्याचशा लोकांची अशी इच्छा असावी की आता लेखक अमोघ वैद्य आम्हाला जरा बघायला मिळावे आणि त्यांचं मस्त एखादं पुस्तक आलंय आणि मग त्यासाठी आम्ही रांगेत थांबून ते घेतोय असं काहीतरी असावं. तर आगामी आता येणाऱ्या काळामध्ये तुझं पुस्तक कुठलं लिहायचा विचार आहे का? आणि ऑडिओ व्हिज्युअल तर तू एक्सप्लोर केलास, रंगभूमीवरती तू बरोबर. काम केलेलं आहेस ऑलरेडी. त्या पलीकडे जाऊन आता लेखक अमोघ वैद्य असं आम्हाला कधी म्हणजे पाहायला मिळेल काय? म्हणजे त्याच्या बाबतीत काय प्रेक्षकांना सांगशील का? हो. खरं तर हेरिटेज वॉक बरोबर मी स्वतःला एक इतिहास अभ्यासक समजतो. मी समजतो याचं कारण ह्याच्यासाठी मी खूप
प्रिसाईज सांगतो, की एकदा आपण इतिहास अभ्यासक समजलो, की त्यातला अभ्यासक हा शब्द आपल्याला चिकटतो आणि कायम असं आपल्याला खाली आणतो, की नाही अभ्यास करायचा आहे, अभ्यास करायचा आहे. म्हणून इतिहास अभ्यासक म्हणून पुस्तकं म्हणजे आपण जो संशोधन केलंय ते लोकांसमोर आणावं, ही इच्छा मला नेहमी पासनं आहे. आणि आता येताहेत पुस्तकं. त्रिशुंड गणपती असेल किंवा तुम्ही काही लहान मुलांच्या कथा आहेत ज्या लिहिल्यात, की लहान मुलांना इतिहासाविषयी गोडी लागावी यासाठीच्या काही कथा आहेत, ते आहेत. किंवा राष्ट्रकूट साम्राज्यावर मराठीमध्ये मी पुस्तक लिहिलेलं आहे. थोडंसं नवीन संशोधनही त्यामध्ये केलेलं आहे. ते सुद्धा पुस्तक आत्ता अगदी पुढच्या काही महिन्यांमध्येच प्रकाशित होईल. त्याचं पूर्ण काम झालेलं आहे. पुराणकथा नावाचं पुस्तक मी ऑलरेडी त्याची अनाउन्समेंट केली होती, पण आणखीन पुराणकथा अनेक सापडल्या. त्यामुळे ते सुद्धा त्यात इन्क्लूड करून ते सुद्धा पुस्तक तयार होतंय. मध्ये काही काळ मी अजिबात कुठल्याच पुस्तकाबद्दल काही बोललो नाही. पण एकाच वेळेस अनेक प्रोजेक्टमुळे सुद्धा ही पुस्तकं तयार झाली. मी लिहित असतो सकाळमध्ये, जसं साप्ताहिक सकाळमध्ये सध्या लयनकथा नावाची लेण्यांच्या कथा सामान्य माणसासाठी, पण त्याच्यात थोडं जास्त हिस्ट्री टाकून असं करतोय. तर अशा लिहित असतो, पण त्याचं कधी कंपायलेशन केलं नव्हतं, जे आता ह्या सर्व पुस्तकांमार्फत काय म्हणूयात वाचकांच्या भेटीला नक्की येणार आहे. उत्तम, उत्तम, उत्तम. आणि अमोघचं म्हणजे मी तर मित्र म्हणून सांगतोच आहे. त्याच्या पूर्ण व्हिडिओ आत्ता पॉडकास्टमध्ये पूर्ण सांगितलेलं आहे. हरभऱ्याच्या झाडावर वगैरे काय चढवायचा माझा मुळीच त्याला हेतू नाही. पण अमोघ एक व्यक्ती म्हणून त्याला जेवढ्या पैलू आहेत, तेवढेच पैलू लेखक अमोघमध्ये सुद्धा पाहायला मिळतील अशी आशा करतो. आणि अमोघचे आत्तापर्यंत आपल्याला अनेक पैलू एक वक्ता म्हणून पाहायला मिळाले. त्याच पद्धतीनं अनेक पैलू लेखक म्हणून सुद्धा पाहायला मिळतील. आणि ज्या प्रकारे अमोघला आत्ता हेरिटेज वॉक्सला प्रतिसाद आलेला आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा उदंड प्रतिसाद त्याच्या पुस्तकांना येवो हीच श्री गणरायाचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा अमोघला घेऊन आत्ता आपण महाराष्ट्राबाहेरच्या गणपतींबद्दल एक 3 गणपती त्यांनी सांगितले. त्याच्याबद्दल पुन्हा रितसर कागदपत्र घेऊन असं अगळ-पगळ निवांत गप्पा मारायला पुन्हा नक्की येईन. म्हणजे मी पुन्हा येईन हे डायलॉग मी वापरत नाही. नाही, पण मी पुन्हा येऊ शकतो हां. तुझ्या पॉडकास्ट, आणि मला खूप आवडेल. कारण 2 इतिहास अभ्यासक ज्यावेळेस गप्पा मारतात, त्यावेळेस त्यातनं ते मंथन होतं आणि त्यातनं चांगलंच काहीतरी बाहेर निघतं. नक्कीच, नक्कीच. अमोघ तुझं खूप खूप धन्यवाद. तू आलास, वेळात वेळ काढून आलास. आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. खूप आणि धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. पुढच्या एपिसोडमध्ये एक असा अभ्यासक येणार आहे आपल्याला मार्गदर्शन करायला, म्हणणार नाही, गप्पा मारायला आपल्यासोबत, की ज्यांनी भरपूर पुस्तकं लिहिली आहेत आणि जो पेठेत राहणारा हार्डकोर पुणेकर आहे. याचा अर्थ असा नाही की अमोघ पुणेकर नाही, अमोघ सुद्धा हार्डकोर पुणेकर आहे. हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. मी वेगळं सांगायची प्रमाणपत्र द्यायची गरज नाही. अमोघ तुझं खूप खूप धन्यवाद. तू आलास वेळात वेळ काढून आणि पुन्हा नक्की गप्पा मारायला येशील अशी अपेक्षा, खात्री, तुझ्याकडनं प्रॉमिस मिळालं तर नक्कीच आवडेल. नक्की प्रॉमिस. कारण अभ्यासकांनी गप्पा मारल्या की त्याचं मोठं समुद्र मंथन होतं आणि त्यातनं चांगलं रत्न बाहेर येतं. त्यामुळे आपण नक्की भेटू. मी नक्की येणार आहे. 100% थँक यू. येस.